काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि गेली काही दिवस हे महाराष्ट्रात सुरू आहे. रायगडचा पालकमंत्री कोण यावर निर्णय होऊच शकला नाही. झेंडा वंदनापुरतं मर्यादित राहिले का असा प्रश्न पडतो. हा झेंडावंदनाचा काल आदेश काढलेला आहे. पालकमंत्र्यांचं काल रात्री काय चर्चा झाली मला पण शिंदे साहेबांना विचारायला नाही मिळालं, कारण काल बसून मी इकडेच आहे. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही विचारणार आहोत नेमकी काय चर्चा झाली आणि कशामुळे थांबलंय. कारण जे काय आमचं दोघांमध्ये थोडस मला का तुला तुला का मला असं होतं, तो विषय संपला विधान परिषदच्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे आम्हाला द्यायचं हे फायनल झालं, ठरलंय. कुठं अडलंय काय झालंय हे आता मी कार्यक्रम झाले तर दोघांच्या बैठकीत तोडगाही निघू शकला नाही. यांच्यापेक्षा वरिष्ठ कोणीच नाही ना महाराष्ट्रात ठरवणार. ते काय अजून माहिती नाही. तोडगा निघालाय का नाही निघालाय हे आता मला अजून विचारल्याशिवाय कसं काय कळणार. 2000चा अधिकार तुम्हाला दिलाय तर त्यामुळे अपेक्षा आहेत 100%. त्यामध्ये काय दुसरं काही अडचणीचा काय भाग मला वाटत नाही. असं काय पण की तुम्हाला पालकमंत्री पद मिळतच नाहीये, असं काय आहे की काय झालंय? ते आता तुम्हाला सांगितलं ना, आता मला कार्यक्रम झाल्यानंतर विचारतो नक्की काय अडथळा आहे, कुठं काय आहे, ते कुठल्या देवाची नड आहे काय ते जरा आम्हाला बघू द्या. काय आवश्यक सकाळी सेल्फी व्हिडिओ टाकला सगळ्या माध्यमांनी. काय आता काल उद्या करता येणार आहे माझ्या हस्ते. हो. आता ते काय म्हणजे संकेत आहे का? हा, अजून 2 दिवस बाकी आहेत. तर त्याच्यामध्ये मला वाटतं कदाचित निर्णय होऊ पण शकेल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे ठरलेलं आहे ते आता ठरलेलं आहे. त्यामध्ये दुसरी काय अडचण मला तरी वाटत नाही. तरी पण शिंदे साहेबांना विचारून मी बाकीचं पालकमंत्री भरत शेठ. बरं ऐका ना, एक संजय राऊत होय. की तुम्ही गमजा कधी नाही गमजा नाही, हातरुंगाला आहे, फक्त जॅकेट घालायचं. बरं एक संजय राऊतांचा एक खळबळजनक दावा आहे. पक्ष बहुमत असताना निवडणूक आयोगाने अमित शहांच्या दबावाखाली शिवसेना फोडली आणि 5,000 कोटींना विकली असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत रात्रभर विचार करतात की मीडियाला सकाळी काय सांगायचं. त्याच्यामुळे ते जे सांगतात ते नेमकं उलट सांगतात आणि आतापर्यंत जे बोलत आलेले ते नेमकं उलट घडत आलेलं आहे. हे आपण पाहिलंय. कारण त्यावेळेला आम्ही 2022 पासून जे काय त्याचं वक्तव्य आयुक्त आहे ते त्यांच्या सगळ्या विरोधातच चाललेलं आहे आणि आता पण जो काय निकाल आहे तो त्यांच्या विरोधातच जाणार. आज त्यांनी असंही सांगितलं की अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी ते मोदीच्या मागे लागले आहेत. मात्र काही मोदी ऐकत नाहीये त्यांचं. ते एवढी मोठी बाब काय मला नाही सांगता येणार. ते संजय राऊतच सांगू शकतात. परंतु ठीक आहे. एक प्रश्न रोजगार सेवकांचा आहे की तुम्ही रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये भत्ता देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याची सगळी तरतूद पण करून ठेवलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांची सही मागच्या आठवड्यात झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची राहिलेली आहे. ती झाली का मग आम्ही ते जे काय मंजूर झालेले पैसे आम्ही वाटप करणार आहोत. त्यामध्ये रोजगार सेवकांचे मला फोन येतात, त्यांना आम्ही समजावून सांगतोय आणि काही दिवसातच त्यांची ती मजुरी आणि ते रोजगारांचा पगार ते काय ते आम्ही देतो. चल चला, धन्यवाद धन्यवाद.